बुद्धिमत्ता या विषयासाठी बुद्धिमत्ता या विषयासाठी 50 प्रश्न असतील, 100 गुण, आणि इंग्रजी या विषयासाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी, असा आपला दुसरा पेपर हा एकूण 150 गुणाचा पेपर असेल. पहा विद्यार्थी मित्र, मग इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आता सोडवायचे आहेत. मग इंग्रजी विषयाचे प्रश्नांची सोडवणूक करत असताना आपल्याला इंग्रजी भाषेबद्दल जे काही बेसिक नॉलेज जे आहे ते याप्रमाणे आपण या ठिकाणी इयत्ता पहिलीपासून आपण इंग्रजी हा विषय शिकत आलेलो आहोत. अगदी पहिली दुसरीच्या स्तरावरती आपली ओळख ABCD च्या माध्यमातून झालेली आहे. विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचन करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शब्दांची ओळख पण झालेली आहे, अक्षराची ओळख आहे. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला आज असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड, अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड कशी घालायची या संदर्भामध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी इंग्रजी भाषेविषयी थोडस तिची पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणू, ती पार्श्वभूमी थोडक्यात अशी असेल की लँग्वेज, भाषा या शब्दासाठी इंग्रजीमध्ये लँग्वेज म्हटलं जातं. आणि इंग्लिश ही लँग्वेज आहे, इंग्रजी ही जी भाषा आहे ही कम्युनिकेशनचं एक साधन आहे, माध्यम आहे. म्हणजे विचारांचं आदान प्रदान करण्याचं माध्यम म्हणून आपण भाषेकडे पाहतो. मग आपले विचार जे आहेत, आपल्या भावना आहेत, या व्यक्त करण्याकरता आपण भाषा वापरतो. मग तशी ही आपण तृतीय भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केलेला आहे. आपली पहिली मातृभाषा आहे, दुसरी भाषा हिंदी आहे, आणि तिसरी जी भाषा आहे ती इंग्रजी आहे. आता इंग्रजी भाषेबद्दल सांगायचं जर झालं तर इंग्लिश लँग्वेज इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. आणि या आंतरराष्ट्रीय भाषेमुळं काय होतं, जगामध्ये आपण कुठल्याही देशामध्ये गेलो तर आपल्याला आपला संवाद साधण्याकरता, सुसंवाद करण्याकरता या भाषेची आपल्याला गरज पडते. म्हणजे ज्याच्याकडे आहे ज्याच्याकडे आहे इंग्रजीवरती कमांड, त्याला आहे जगभर डिमांड, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला या इंग्रजी भाषेबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आपण इनिशियल स्टेजला अल्फाबेट्स पासून आपण सुरुवात करतोय. मग इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला लेटर्स जे आहेत ते इंग्रजीचे एकूण 26 मुळाक्षर आहेत. देअर आर 26 अल्फाबेट्स in English. There are 26 alphabets, and in that 26 alphabets there are 5 vowels. 5 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 5. मग त्यामध्ये ए, ई, आय, ओ आणि यू. मग हे जर 26 आहे त्यामध्ये ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 व्हावेल्स आहेत. हे काय तर 5 व्हावेल्स, 5 स्वर आहेत. मग उरले किती? मग 26 मधून 5 गेले, 26 वजा 5 उरले 21. याला म्हणायचं कॉन्सोनंट्स. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो व्यंजने, आणि याला म्हणतो आपण स्वर. याला काय म्हणतो आपण? स्वर. ए, ई, आय, ओ, यू हे 5 व्हावेल्स आहेत. बाकीचे 21 व्यंजन आहेत. 21 व्यंजन आहेत. मग आता ही जी काही व्हावेल्स आहेत आणि कॉन्सोनंट्स मिळून आपले 26 मुळाक्षर झालेले आहेत. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश लँग्वेज? इंग्रजी भाषेमध्ये एकूण किती मुळाक्षर आहेत? बेसिक क्वेश्चन असू शकतो. पर्याय क्रमांक 1 20, 22, 24, 26. डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. देअर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. ओके,
ठीक आहे. आता पुढे आपण जाऊया. तर याच्यामध्ये दोन अल्फाबेट्स मध्ये त्या ठिकाणी दोन प्रकारचे अल्फाबेट्स आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये कॅपिटल लेटर्स पहा, CAPITAL कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर्स आणि दुसरा आहे स्मॉल लेटर्स, दुसरे आहे स्मॉल लेटर्स. देयर आर 26 कॅपिटल लेटर्स अँड तेवढेच जेवढे कॅपिटल आहेत तेवढेच कसे आहेत त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स आहेत. मग इंग्रजी वर्ण भाषेतील मुळाक्षरात मध्ये अक्षर ध्वनी यांची सांगड घालत असताना आपल्याला हे 26 मुळाक्षर कोणते कोणते आहेत ते आता आपण एकदा पाहून घेऊया. विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमच्या समोर वह्या घेतलेल्या आहेत. आता त्या वहीवरती आपल्याला काय करायचंय, आपल्याला 26 मुळाक्षर लिहायचे. मग हे लिहित असताना आपण प्रॉपर अगोदर कॅपिटल लेटर्स या ठिकाणी आपण लिहून घेऊया. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये आजची तारीख टाका. आज 10 एप्रिल 2026 तारीख आहे आणि आजच्या दिवशी आपण हे कॅपिटल लेटर्स शिकत आहोत. मग सुरुवातीला आपण या ठिकाणी कॅपिटल लेटर्स तुमच्याही वहीमध्ये तुम्ही लिहायचे. तुमच्या पाठ आहेत मला माहिती आहे, तरी सुद्धा आज आपण आपला एक भाग म्हणून, आपल्या विषयाच्या तासाचा एक भाग म्हणून आपल्या वहीमध्ये आता आपण ही एबीसीडी जी आहे ती कॅपिटल लेटर्स अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊया. तर सुरुवात करतोय मी. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, E for elephant, F for fox, G for goat, H for horse, I for inkpot, J for joker, K for kite, L for lion, M for mango, N for nose, O for orange, P for parrot, Q for queen, R for rose, gulab, R, S for school, शाळा, T for tiger, U for umbrella, V for van, W for wall, all means भिंत, X for Xerox, Y for yak, Z for zebra, Z for झेब्रा. तर हे एकूण 26 काय आहे मुळाक्षर आहेत. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंट, एफ फॉर फॉक्स, जी फॉर गोट, एच फॉर हॉर्स, आय फॉर इnkpot, जे फॉर जोकर, के फॉर काइट, एल फॉर लायन, एम फॉर मैंगो, एन फॉर नोज, ओ फॉर ऑरेंज, P for parrot, Q for queen, R for rose, rabbit पण होतं, S for school, T for tiger, U for umbrella, V for van, W for wall, WALL, wall म्हणजे भिंत.
XEROX झेरॉक्स छायांकित प्रत ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर Y फॉर ऍक्ट, Y फॉर ऍक्ट आणि Z फॉर झेब्रा. आपण या ठिकाणी प्राणी, पक्षी, वस्तू जसे अल्फाबेट्स न सुरुवात होतील त्या पद्धतीने आपण त्याचं आयडेंटिफिकेशन ज्याला आपण म्हणू ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग ही जी काही 26 मुळाक्षरं आहेत, आता याचे उच्चार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती. तत्पूर्वी आपण पहा याचा उच्चार ए असा होतो. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता हे 26 मुळाक्षर कॅपिटल झालेले आहेत, फळ्यावरती मी लिहिले. हेच लेटर्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा आता तुमचे लिहून झाले असतील. ठीक आहे. आता आपल्याला या कॅपिटल लेटर्स सोबत आपल्याला काय करायचंय, कॅपिटल लेटर्स सोबत आता स्मॉल लेटर्स जे आहेत ते आता आपण या ठिकाणी 26 दुसऱ्या लिपीमधली जे अक्षर आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्र, तुम्ही काय करायचंय, तुमच्याकडे 4 लाईन्स वही असेल, मग 4 लाईन्स वहीवरती आपल्याला पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे एबीसीडी लिहून काढायची. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपण हे जी काही लेटर्सची प्रॅक्टिस करतो त्याच्या योग्य स्ट्रोक नुसार आपण काय केलं पाहिजे, त्या स्ट्रोक नुसार आपण ती लिहिली पाहिजे, तरच आपलं अक्षर जे आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकतं. आता स्मॉल लेटर्स आपण पाहूया. हे झाले कॅपिटल लेटर्स. तुमचा अगदी ओळखीचा आहे, पाठांतर विषय झालेला आहे, सगळ्यांना हे माहित आहे. आता आपण स्मॉल लेटर्स कडे त्या ठिकाणी आपण वळत आहोत. आता स्मॉल लेटर्स जे आहेत ते सुद्धा सर्व आहे. त्याचं कारण असं आहे की ही दुसरी लिपी आहे स्मॉल लेटर्स. हे काय येतं, स्मॉल लेटर्स. मग हे कोणते येतं पहा, या ठिकाणी लक्ष द्या इकडं, ए. आता ही लिहित असताना जे काय आपण 4 लाईन्स मध्ये कशी लिहितो ते एकदा आपण या ठिकाणी पाहूया. दोन, 3 आणि ही चौथी लाईन. आता इकडे लक्ष द्या, 4 लाईन्स मध्ये लिहित असताना मधल्या लाईनचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावयाचा असतो. लक्ष द्या इकडं. तर पहा, ए, बी, सी, डी, ई, एफ. आता जी काढत असताना खालच्या ओळीला घ्यायचा आहे. एफ, जी, एच, आय, जे परत खाली येतोय. आता के मगाचा वरती होता, आता खाली आला, बदल्या ओळीत आला. के पण दांडावर गेला. HIJK, L, M, N, O. आता पी चा दांडा खाली येतोय, पी. त्याच बरोबर क्यू, आर. एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. मग मधल्या ओळीमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी आपण एबीसीडी स्मॉल लेटर्स जे आहेत ते आपण स्मॉल लेटर्स 26 मुळाक्षर या ठिकाणी लिहून आपले कंप्लीट झाले. विद्यार्थी मित्र, तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये तुम्ही या पद्धतीची मुळाक्षर 4 लाईन्स मध्ये लिहिण्याचा सराव करा, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, सराव करून तुम्हाला ही कशी लिहितात वरच्या
रेषेला चिटकवणारी पूर्णपणे वरच्या लाईनला जाणारी बी डी एफ एच के एल त्यानंतर टी वरती जॉईंट होणारे खालच्या रेषेला जॉईंट होणारे कोणते कोणते येतं जी आहे जे आहे पी क्यू नंतर वाय बाकीचे अक्षर मुळात म्हणजे मधल्या रेषेमध्ये आपण ती लिहित असतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं लिहित असताना ही मुळाक्षर झालेली आहेत. तुमच्या सुद्धा वहीमध्ये 26 मुळाक्षर कॅपिटल्स लेटर्स आणि 26 स्मॉल लेटर्स लिहून झाले असतील. तर आता आपण थोडस पुढे जाऊया. या ठिकाणी पहा वर्णानुक्रमे ही अक्षर लिहिणं त्यांचं क्रम ओळखणं. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला एक काम करायचंय ज्यावेळेस आपण अल्फाबेटिकली ऑर्डर जे प्रश्न आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावायची काय करायचं या संदर्भात मी सांगेन. तत्पूर्वी आता आपण एक काम करूया की या इंग्रजी वर्णमालेमध्ये ए आय ओ यू या 5 स्वराचे उच्चार सामान्यतः पुढील प्रमाणे होता. आता ए हे जे अक्षर आहे पहिलं अक्षर आहे स्मॉल लेटर्स ए. मग त्याचा उच्चार ए जर त्याचा सुरुवातीला उच्चार जर आपण ए असा केला ए फॉर ऍपल APPLE ऍपल. त्यानंतर पहा ए उच्चार होत असताना BAT बॅट CAT कॅप CAP कॅप CAP कॅप या ठिकाणी सॉरी तर लक्ष द्या ऍपल सुरुवात ए न झाली इथं ब अधिक ए बॅ वर अर्धचंद्र आहे बॅ इथं क अधिक ए हा जो नवीन आपल्या बाराखडीमध्ये मराठीमध्ये 2 स्वर ऍड झालेले आहेत ए आणि अ ए आणि अ. मराठी बाराखडी जी आहे अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा त्यातले अम आणि आहा हे त्या ठिकाणी स्वरादी आहेत. त्यामध्ये ए आणि अ हे 2 स्वर नव्याने ऍड झाले. पण ऑगस्ट यासाठी हे 2 आहेत. मराठीचा विषय तो. या ठिकाणी ए चा उच्चार करत असताना आपल्याला फॅन बघा फॅन मॅन त्याचबरोबर मॅट MAT मॅट CAT कॅट RAT रॅट. म्हणजे थोडक्यात तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या वेळेला आपण ह्या चा उच्चार करतो पहा चा उच्चार करत असताना आपल्याला हे शब्द त्या ठिकाणी माहित आहेत आपण वाचलेले आहेत आपल्याला वाचता येत आहे. मग आता तुम्ही याच्यानंतर या एस चा उच्चार होणारी 1 2 3 4 5 6 7 8 मी 8 शब्द दिलेले आहेत. तुम्ही ए चा उच्चार असणारे ए पासून ए चा वापर करून याचा उच्चार होणारे जे काही शब्द आहेत ते फाइंड आउट करायचे शोधायचे आणि तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी ते लिहायचे. तर आता आपण थोडस पुढे जाऊया. मग अ चा उच्चार ए झाला त्यानंतर आ दुसरा उच्चार जो आहे याच ए चा उच्चार आ असा देखील होतो आ पाहा का. मग यामध्ये शब्द कोणता येतो JAR याचा उच्चार आहे जार. याचा उच्चार काय आहे जार. त्यानंतर कार CAR कार. त्यानंतर आहे ग्लास GLASS ग्लास. त्यानंतर आहे पार्क PART पार्क. मग इथं ज व्यंजन आहे त्यामध्ये आ स्वर मिसळला म्हणून झाला जा जार. क अधिक आ कार. ग्ल अधिक आ ग अधिक ल अधिक आ ग्ला आ
आ हा उच्चार झाला, अच आहे, परंतु दैवळ सर काही अडचण आहे का दिसायला? नाही, काय अडचण नाही, व्यवस्थित दिसतंय, आवाज पण येतोय ना. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आपण ए या स्वराचे उच्चार आ दोन झाले. आता पुढचे आपण पाहूया. तिसरा जो आहे तो लॉंग असा उच्चार आहे. आता आपण पाहिला, आ पाहिला, आता आपण पासून सुरू होणार आहे. ते असा आपण क्रिकेट मध्ये असतो, काय म्हणतात त्याला, सांगता येईल का? सांगा बरं. असा आपण त्याने टाकीत का फेकून मारतो, असा बॅट मध्ये येतो तो, काय म्हणते त्याला? बॉल. काय म्हणतात? बॉल. पहा, BALL. बॉल म्हणजे याचा उच्चार पहा, ब आधी हा अ झाला, मग याचा झाला बॉल. बॉल याचा उच्चार इथं आल्यामुळं त्याचा उच्चार अ झाला, बॉल. त्यानंतर आहे ऑल. पहा बघा, WALL, ऑल. CALL, कॉल. पहा बघा. त्यानंतर HALL, हॉल. MALL, मॉल. लक्षात घ्या, ALL काय आहे? ALL, ऑल. ALL, ऑल. मग तुमच्या ALL जर नुसता पाठांतर झाला तर तुम्हाला फक्त एक एक अक्षर बदलायचंय का? कोणतं? बी लावलं, ऑल ला बी लावला, झाला बॉल. त्यानंतर सी लावला, झाला कॉल. डी लावला, डॉल. त्यानंतर HALL, हॉल. MALL, मॉल. मग हे जे शब्द तयार होत, तर त्या एचा उच्चार जो आहे तो उच्चार असा होतो. मग आता तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कशा प्रकारचे शब्द येऊ शकतात? समजा तुम्हाला शब्द दिले जातील, चे 3 शब्द देतात, मध्येच एखादा ऍपल सारखा उच्चार होणारा किंवा दुसरा एखादा येई असा उच्चार होणारा शब्द टाकून फाइंड आउट ऑड मॅन आउट नावाचा एक प्रश्न त्या ठिकाणी घेऊ शकतो. प्रश्न स्वरूप नंतर पाहणार आहोत. मग त्यानंतर आहे नेम. आता हा झाला आ, हा अ. आता पुढचा आपण पाहूया. आणि विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस बोर्डवरती शब्द लिहिले जातात त्यावेळेस तुमच्या वहीमध्ये तुम्ही ते लिहून घेत चला. त्यानंतर आहे हा लॉंग आहे पहा, याचा हा जो यस सारखा आकार आहे ना, हा लॉंग बॉल, कॉल, ऑल, टॉल, मॉल, फॉल हे शब्द येतात. त्यानंतर पहा एचा उच्चार ई असा उच्चार होतो, येई. पहा बरं का, येई म्हणजे नेम, NAME, नेम म्हणजे नाव. नेम मीन्स नाव. त्यानंतर आहे केक, CAKE, केक. त्यानंतर आहे टेक, TAKE, टेक. त्यानंतर आहे लेक, LAKE. त्यानंतर आहे MAKE, मेक. BAKE, बेक. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या AKE हा जर नुसता एक 3 अक्षरी शब्द जर तुम्ही जर लक्षात घेतला, त्याच्या आधी फक्त सी लावा, झाला केक. त्यानंतर लावा टी, केक, TAKE. त्यानंतर LAKE. त्यानंतर MAKE. त्यानंतर BAKE. मग तुमचे शब्द अशा पद्धतीनं पाठांतर केले तर वाढ होऊ शकतात. If you want to increase your vocabulary, at that time there is most important thing is that काय की तुम्हाला शब्द तयार करता आले पाहिजे. तुम्हाला शब्द
तयार करता आले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही काही जे अशा प्रकारचे शब्द तयार होतात, आता आपण मगाशी ALL ला एक एक लेटर्स लावत गेलो, त्याच्यापासून शब्द तयार झाले. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला स्पेलिंग पाठांतराला दुसरा ऑप्शन नाही. तुम्हाला स्पेलिंग पाठांतर करावेच लागतील. आजपासून जर तुम्ही ठरवलं, आता तुम्ही चौथीला आहात, जाणार आहात, मग हे जे काही बाबी आहेत, या बाबी ज्या आहेत की तुम्ही जर दररोज एक 5-5, 10 ज्याचा जसा स्पीड असेल त्याने तसं तसं जर पाठांतर वाढवलं, तुमची शब्दांची संख्या जर वाढली, तर निश्चित प्रमाणामध्ये तुम्हाला इंग्रजी वाचायला सोपं जाईल, इंग्रजी समजायला सोपं जाईल. आणि इंग्रजी वाचन, लेखन आणि नंतरचा पार्ट आहे स्पीकिंगचा, बोलणं. कारण आपल्याला स्पीकिंग करणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपले विचार जे आहेत, आपल्या भावभावना आहेत, आपले जे काही म्हणणं आहे ते दुसऱ्याला शेअर करायचंय, हो की नाही. आपण फोनवर बोलतो, आपण म्हणतो खूप सुंदर बोलला तो, आहे की नाही. मग आता जर आपण बोलताना आपण वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतो, तर असे शब्द वापरत असताना आपल्याला काय करावं लागेल, शब्द पाठांतर करावं लागतील. आणि हे शब्द पाठांतर करत असताना या सोप्या ट्रिक्स ज्या आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. आता आपण आतापर्यंत हे एक मुळाक्षर पाहिलं होतं. आता पुढचं मुळाक्षर आपण स्वर जो आहे ए, नंतरचा नंबर येतो ई. आता जे आहे पहा बेटा, आता ईचा उच्चार कसा कसा होतो तो आपण पाहूया. आता लेटर्स पहा, LETTERS, लेटर्स अँड देअर साऊंड. आपला आजचा जो विषय आहे तो विषय मुळात काय आहे, असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड. अक्षर आणि त्यांची आपल्याला काय करायची आहे, सांगड घालायची आहे. म्हणजे सांगड घालणं म्हणजे जोड्या लावणं, सांगड घालणं म्हणजे जोड्या लावणं. आता उदाहरणार्थ आपल्याकडं आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला जोड्या लावायला सांगायचं म्हटलं तर कशा जोड्या लावतो पहा. समजा एकीकडं बैल आहेत, बरोबर आहे, काही म्हशी आहेत, काही गाया आहेत, काही शेळ्या आहेत, काही मेंढ्या आहेत. मग आपल्याला जर सांगितलं की सारख्या प्राण्यांच्या जोड्या लावा, सारख्या प्राण्यांच्या जोड्या लावा म्हणलं, आपण बैलाला बैलाची जोडी लावणार, ज्याला 2 शिंग आहेत, है की नाही, 1 शेपूट आहे, है की नाही. त्याचबरोबर या ठिकाणी गाय आहेत, गाईला गायची जोड लावणार. सारख्या प्राण्यांच्या त्या ठिकाणी आपण काय करतो, जोड्या लावतो. मग तशा इथं काय करायचं आपल्याला, अक्षरासोबत ध्वनी, त्याचा उच्चार जो आहे, आवाज जो आहे तो आपल्या या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे, कशा प्रकारे वापर केला जातो. आता ई अक्षर जे आहे त्याचा उच्चार पहिल्यांदा ए असा उच्चार होतो. हा एडक्याचा ए असा उच्चार होतो. मग ई कोणत्या शब्दात आल्यानंतर पहा, BED, बेड. बेड म्हणजे बिछाना, आपण झोपतो ना त्याला बेड म्हणतात. आपल्याकडे 1 BHK सिस्टीम आलेली आहे, 2 BHK आहे. बेडरूम, शयन कक्ष ज्याला आपण म्हणतो, बेडरूम, बेड, है की नाही. मग बेड, त्यानंतर आहे एग. पहा इथं या ब मध्ये, ब हे व्यंजन आहे, त्यामध्ये हा स्वर मिसळला, मग झाला त्याचा बे. आता वास्तविक पाहता हा ए जो आहे ना, हा अधिक ई, त्याचा ए होतो, लक्षात घ्या. मग या ठिकाणी बेड, बेड झाला. त्यानंतर आहे आपल्याला एक EGG, एक अंड, आहे की नाही, अंड, कोंबडी अधिक अंड अधिक त्यातलं अंड, आहे की नाही. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात सर दिसत नाहीये, तर तुम्ही काय करा, परत एकदा लेफ्ट व्हा आणि ज्याला प्रॉब्लेम आहे थोडस रेंज मध्ये या, आणि मग तुम्हाला ते चांगल्या प्रकारे दिसू शकेल. माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर बघा, बेड एक 10, TEN, 10 मीन्स 10, बेड 10, पेन, PEN, पेन, लेखक, पेन आपण त्याला म्हणतो, लेण्याचा पेन. मॅनचं अनेक वचन मेन, मॅनचं अनेक वचन काय आहे,
मेन, MEN. पहा अनेक वचनामध्ये सुद्धा या ठिकाणी ईचा वापर होतो. वुमन, WOMAN, वुमन म्हणजे एक स्त्री. अनेक असतील विमेन, WOMEN. तिथं ईचा वापर झाला, त्याचा उच्चार ए असा झाला आणि म्हणून बेड, एक, टेन, पेन, मेन. त्यानंतर पहा HEN. वाचावर काय होईल? हेन. हेन म्हणजे कोंबडी. ती नाही का ती याच्यातली कोंबडी, कोंबडी पळाली, ती कोंबडी, तिला काय म्हणायचं? हेन. 5वीच्या पुस्तकात द लिटल रेड हेन नावाचा तुम्हाला आता पुढे 5वीला गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. आता सध्या हेन म्हणजे कोंबडी, मेन म्हणजे माणसं, बरोबर आहे. तर अजून आपल्याला भरपूर शब्द आहेत आपल्याकडे. आपण खूप छान प्रकारे आपण ते शब्द तयार करू शकतो आणि वाचू शकतो. ईचा उच्चार ए असा होतो. दुसरा उच्चार जो आहे तो लॉंग ई. बघा, लॉंग ई. या ईचा उच्चार दीर्घ ई आहे, मोठा ई. हा दीर्घ ई स्वरूपात आहे. दुसरी वेलांटी करता वापरला जातो. ई आलं की पहा इकडे लक्ष द्या, HE ही, HE ही. त्यानंतर आहे शी, HE शी, शी म्हणजे ती. त्यानंतर आहे ही, शी, मी, WME मी, WE वी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सोपा आणि साधा एक नियम सांगतो तुम्हाला. मराठीमध्ये जेव्हा आपण एका अक्षराला वेलांटी देतो, बरोबर का, जेव्हा आपण एका अक्षराला वेलांटी देतो तेव्हा 100% दुसरी वेलांटी द्यायची. मी, की, ती. ती नाही का खालच्या गल्लीला राहती ती, सुमा, खालच्या गल्लीला राहती ती, सर्वनाम आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही, HE ही म्हणजे तो, तृतीय पुरुषी एकवचनी ही आहे. शी तृतीय पुरुषी एकवचनी ती. आणि याच्यामध्ये आणखी इट एक आहे, ते तृतीय पुरुषी एकवचनी येतं. ही, शी, इट. म्हणजे काय दिलं? ही, शी, मी, वी. इथं ही आलं, लक्षात घ्या. अगोदर आपण एचा उच्चार पाहिला, आता इथं ईचा उच्चार झाला. हा महाप्राण आहे, त्याच्यामध्ये ई हे अक्षर मिळवलं, मग ही झालं. आता श हे व्यंजन आहे, त्यामध्ये ई हे अक्षर मिळवलं, दुसरी वेलांटी झाली शी. म व्यंजन आहे, त्यामध्ये ई हे अक्षर मिळवलं, झाला मी. व अधिक ई बरोबर वी हे अक्षर झालं. आता ईचा आपण या ठिकाणी सराव पाहिला. ईचा आणखीन एक उच्चार आहे, त्यामध्ये आता अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द शोधावे लागतील, ज्याचा उच्चार दीर्घ ई होतो, बरोबर आहे. दीर्घ ई होतो. दीर्घ ई होणारे जे काही उच्चार आहेत ते आपल्याला शोधून या ठिकाणी आपल्याला ते वाचता आले पाहिजेत आणि ओळखता आले पाहिजेत. चला आता पुढचा जो विषय आहे, पुढचा भाग जो आहे, ईचा उच्चार कसा होतो तो आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी पुढं आहे आपल्यासमोर ई. हा ह्रस्व ई आहे. हा काय आहे? ह्रस्व ई. ह्रस्व स्वरामध्ये हा या हा ईचा समावेश होतो. पहा, अ, ई, हा ई. लक्षात घ्या, तो बिगर उखळीवाला उ, तो काय आहे? ह्रस्व आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी ऋ पहा, मग हा जो ह्रस्व ई आहे याची पहिली वेलांटी असते. ई आलं पहा, हिअर, HEAR. आता हिअरला पहिली वेलांटी येईल. अगोदर या ईचा इकडे दुसरी ई म्हणून पण झालता, आता पहिल्या ई साठी आपला हा हिअर वापरला. इयर, EAR, इयर. इयर म्हणजे कान. इयर मीन्स कान, हिअर मीन्स येथे. पहा बघा. त्यानंतर इयर, इयर झाल्यानंतर इलेक्ट, ELECT, इलेक्ट, निवडणे.
मग हा इलेक्ट पासून हे वर्ब आहे निवडणे, इलेक्ट, इलेक्ट, निवडणे, या इलेक्शन शब्द तयार होतो पुढं क्रियापदापासून, त्या ठिकाणी नाऊन तयार होतं. इलेक्ट, इलेक्शन, इलेक्टेड, त्याचा भूतकाळ आहे. इलेक्ट, इलेक्टेड, इलेक्टेड, तिसरं रूप इलेक्टेड आहे. ते तुम्हाला पुढे जसं तुम्ही पुढे जाल तसं तुमच्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर आहे इलेक्ट, इलेक्ट झाल्यानंतर इव्हेंट, EVENT, इव्हेंट. आता हा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो आपण. एखादा कार्यक्रम असला त्याची व्यवस्थापन करायचंय, इव्हेंट मॅनेजमेंट. एखादा कार्यक्रम, इव्हेंट मीन्स प्रोग्राम किंवा त्याला आपण म्हणू. मग तो बर्थडेचा प्रसंग असेल त्याचं इव्हेंट मॅनेजमेंट, मग तुम्हाला ते फुगे फुगावं लागते. आता फुगे फुगायचं सोपं झालं, आता ते मशीन आणलेले असं नुसतं दाबलं का फुगा फुगवतो, आहे की नाही. नंतर आपल्या जिव्हाळ्याचा विषय, कारण आपण आपला स्वतःचा बर्थडे शाळेत साजरा करतो, मित्राचा बर्थडे साजरा करतो, आहे की नाही. तर त्याला इव्हेंट मॅनेजमेंट, मग ते सगळं डेकोरेशन वगैरे केलं जातं, मग केक आणला जातो, आहे की नाही. तर इव्हेंट हा शब्द आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा स्वर जो आहे, आता तुम्ही 4 शब्द लिहून घेतले असतील. आता आपण पुढे जाऊया. या ईच्या नंतर पुढचा जो स्वर आहे ए ई, आता कोणता घ्यायचा आपल्याला, आय. हा आय आहे, याचा उच्चार काय आहे, आय. हा स्वर आहे आय. म्हणजे आयचा उच्चार कसा होतोय, सुरुवातीला ई, या आयचा उच्चार आपल्याला ई असा होतो. मग हा ई कसा होतो पहा, PIN, पीन. हा ह्रस्व ई म्हटल्यानंतर, आय एम सॉरी, पीन, PIN, पीन. HIL, हा हिल म्हणजे टेकडी, हिल मीन्स टेकडी. त्यानंतर 6, SIX, हा 6 मीन्स 6. त्यानंतर आहे शिप, SHIP, शिप मीन्स जहाज, शिप मीन्स जहाज. मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला हा ईचा त्या ठिकाणी आपल्याला उच्चार होईल. पहिली वेलांटी असलेला ई, पिन, हिल, 6, शिप. आता दुसरा आहे आई, याचाच जो भाग आहे ते तुम्ही लिहून घेतला असेल, त्याला आपण टाचणी पण म्हणूया, पिन, आहे की नाही. सेफ्टी पिन टोचून लावली जाते, साडी पिन करायला पण ही पिन वापरली जाते, ती वेगळी, बांगडी पिन वेगळी, आहे की नाही, पिन. तर टोचून पाहू नका. आता आपण दुसरा या ठिकाणी हिचा उच्चार पाहूया. हा ह्रस्व ई, आयचा उच्चार, नंतर आहे आई, असा उच्चार होतो त्याचा. काय होतो, आई. ICE, आईस, आईस, आई, बर्फ, आईस मीन्स बर्फ. आता बर्फ कसं होतं सगळ्यांना माहिती आहे, बरं तरी पण सांगून देतो तुम्हाला. पहा, पाणी जे आहे ना, पाणी, आपलं पाणी हे ज्यावेळेस आपण फ्रीजर मध्ये ठेवतो आणि बराच काळ विलवटल्यानंतर त्या पाण्याचं काय होतं, अति थंड असल्यामुळे वातावरण, त्या ठिकाणी फ्रीजर मध्ये त्याचं बर्फ तयार होतं, बरोबर आहे. पाण्याचा उत्कलनांक 100 आहे. 0 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळ्या मारतं. तसं 0 डिग्रीवर आलं की पाण्याचा त्या ठिकाणी गोठल्यानंतर बर्फ तयार होतो, आईस. त्यानंतर आहे आईस, फाईन, FINE, फाईन म्हणजे सुंदर. हा अतिशय सुंदर शब्द आहे, फाईन म्हणजे सुंदर. FINE, फाईन. त्यानंतर आहे काईट, KITE, काईट. काईट मीन्स पतंग. आपण त्या मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतो, आहे की नाही. आता शासनानं त्याच्यावरती जो काही मांजा आहे ना, त्याच्यावर बंदी घातलेली आहे. काही उडवण्यावर बंदी नाही, पण साधा दोरा वापरा म्हणते.
कारण त्या मांज्यामध्ये जो काही द्वारा वापरला जातो त्याला ती प्रक्रिया केली, त्यामुळं गळा चिरणं, अपघात होण्याची शक्यता असते. पक्षी जे आहेत त्याला ते अडकून मरू शकतात, म्हणून करता त्या मांज्यावरती बंदी आहे, साध्या दोऱ्यावरती नाहीये. साधा दोरा वापरून पतंग आपण उडवू शकतो. मग काईट, KIT, इथं काईट का काईट, फाई, आई आई. त्यानंतर आहे पहा काइंड, KIND, काइंड मीन्स दयाळू. काइंड इथं फाईन, काईट आणि काइंड हा डायरेक्ट वरती येतो. काइंड रसवई आहे. त्यानंतर आहे काइंड फायर, फायर. त्यानंतर वायर, हायर, टायर, TIRE, टायर. जे आपण थकणे या अर्थाने आहे. आता हा टायर वेगळा आणि इकडे जो आहे ना TYRE, हे टायर म्हणजे आपल्या सायकलीचं असलेलं टायर, त्याला चक्का म्हणतो आपण. खटाडा 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 खटाडा. आपण आता आता सध्या टायर खेळताना काही कोणी दिसत नाही सध्या, आहे की नाही. पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी आम्हाला खेळायलाच काही नव्हतं. आता तुमच्याकडे गेम आलेले आहेत, मोबाईल आहेत हातात, आहे की नाही. मोबाईल खेळत असतात बॅटरी उचलून. आमच्या काळातच नव्हतं, आम्हाला खेळायला काही नव्हतं. मग विटी दांडू, त्यानंतर बाकीचे खेळ होते. विटी दांडू खेळायचो आम्ही, गोट्या खेळायचो. अजूनही गोट्या, आता गोट्या दिसत नाही सध्या. तर टायर, हा टायर वेगळा आहे, याचा उच्चारही वेगळा आहे, वाय आलेला आहे, त्यामुळे हा टायर वेगळा. म्हणजे टायर म्हणजे थकणे. आता पुढचा आहे याचा उच्चार असा होतो, लॉंग याचा उच्चार जो आहे, एवढे शब्द झाले असेल, आईस, फाईन, काईट, काईट, टायर. ओके. आता पुढचा पाहूया आपण कसा उच्चार होतो. आयचा उच्चार हा कसा होतो. त्यानंतर आणि हा जो यस वापरलेला आहे ना, हा घेतील ना लॉंग उच्चार करण्याकरता, उच्चार लांबतो मग कसा होतो पहा. गर्ल, GIRE, गर्ल. गर्ल मीन्स मुलगी. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गर्ल हे सामान्य नाम आहे, कॉमन नाऊन आहे. एक मुलगी इकडे म्हणलं का 5-7 मुली पाहतात वर्गामध्ये, पण नाव घेतलं पूजा इकडे ये, मग पूजा फक्त एकटी, पूजा हे विशेष नाम झालं. पण गर्ल मुलगी, इथं गर्ल उच्चार काय झाला, गर्ल. इथं आपण अशा पद्धतीनं हा शब्द जो आहे गर्ल, हा असा लिहिला जातो. हा जो यस सारखा चिन्ह आहे, लॉंग उच्चार गर्ल. त्यानंतर आहे बर्ड, BIRD, बर्ड. त्यानंतर आहे बर्ड चर. त्यानंतर सन, SIR, सन. आता लक्ष द्या एकदा, तुमचे सर आहेत ना, मग त्याला तुम्ही सर म्हणतात, सर. हा. आता अशा पद्धतीने आपला लॉंग चा उच्चार होईल. त्यानंतर आता चला पुढचा स्वर पाहूया आपण. या ठिकाणी पुढे स्वर आहे ओ, आहे की नाही. याला काय म्हणायचा, ओ. लक्ष द्या इकडं, तुम्हाला मी सांगतो. हा जो आहे ए, हा, त्यानंतर बी, सी, डी, त्यानंतर ई, त्यानंतर असा जो असतो ना खाली एफ, जी, आहे की नाही, एच, आय, असं करायचं, जे, के. हा झाला एल, एम, एन, आणि हा आहे ओ. ओ, ओ फॉर ऑरेंज, ओ फॉर ऑरेंज. याचा ओचा उच्चार जो आहे ओ, याचा उच्चार ओ असा होतो.
मग हा कुठं होतो पहा, शब्द कोणते कोणते आपण पाहूया. कोल्ड, COLD, कोल्ड, थंड, कोल्ड मीन्स थंड. कोल्ड, ओल्ड, नो, गो, होल, HOLE, होल. होल म्हणजे छिद्र, होल म्हणजे छिद्र. बॉक्स आहे का नाही, छिद्र म्हणतो ना आपण, छिद्र पडलं, छिद्र पडलं अवघड असतं, जहाज छिद्र पडलं जहाज बुडतं. आपल्या सुद्धा डोक्याला छिद्र पडू द्यायचा कामा नाही. हा करेक्ट, शाबास. ओल्ड शब्द दाखवलाय, ओल्ड. बरोबर, अगदी बरोबर, ओल्ड. छान, अभिनंदन, बेस्ट. ओल्ड शब्द, हा होल एक दिलाय त्यांनी, HO, होल, ओल्ड. पहा, होल्ड दिलाय, ओल्ड दिलाय. त्यानंतर आपण म्हणतो युअर कॉल हॅज बीन ऑन होल्ड, HOLD. बरोबर का, थांबून ठेवणं. दुसऱ्याचा फोन आला का आपल्याला होल्डवर ठेवलं जातं. नाऊ यू आर ऑन होल्ड, ऐकलं असेल तुम्ही. होल्ड. बोल्ड, BOLD, बोल्ड. धीट, ज्याला आपण म्हणू एकदम धीट, बोल्ड. तो फार बोल्ड आहे म्हणतो आपण. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा बोल्ड म्हणजे म्हातारा, बोल्ड म्हणजे थांबून ठेवणे. त्यानंतर बोल्ड, धीट, अशा प्रकारचे शब्द आहेत. आता या ओचा आपल्याला दुसरा एक त्या ठिकाणी हे पाहायचंय. ओचा दुसरा उच्चार कसा होतो तो आपण पाहूया. ओ, त्यानंतर आव, आव. हा आऊचा उच्चार होतो पहा. मग त्यामध्ये काय होईल, आऊल, OWL, आऊल. आऊल मीन्स घुबड. हे फार डेंजर असतं बरं का, रात्री दिसतं आऊल. आपल्याकडे घुबडाला अशुभ मानलं जातं. हा अंधश्रद्धेचा भाग आहे, आपल्या त्याची देणं घेणं नाही, परंतु तो एक पक्षी आहे, लक्षात घ्या. आऊल, OWL. त्यानंतर आहे आऊल, काऊ, COW, काऊ, गाय, काऊ. त्यानंतर आहे टावर, TOWER, टाव. ऊ सायलेंट आहे, टाव, मनोरा. टावर, आपण म्हणतो टावर बसवलाय, टावर, टाव. तर त्यानंतर आहे आऊल, काऊ, टावर, नाव, NOW, नाव, आता. त्यानंतर आहे HOW, हाऊ, कसा किंवा किती. हाऊ मेनी, हाऊ मेनी असेल तर किती वापरतात. हाऊ आर, डायरेक्ट आला हाऊ आर यू, अरे तू कसा आहेस, तेव्हा आपल्याला हाऊ वापरायचा. मग त्या ओचा उच्चार आऊ असा. आता पुढचा आपण शब्द पाहूया, त्याचा उच्चार अजून अ असा होतो. ओ जर आलं तर अ पण होतो. लक्ष द्या, समोर लक्ष द्यायचंय. ओचा उच्चार कसा होतो, अ. वर हा नक्षत्र आहे, अ. आपल्याला 12 खडीमध्ये आता नवीन समाविष्ट झालेला आहे, ए आणि अ. हाऊ, छान दिला. ओके, पहा. OX, ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. ऑक्स मीन्स बैल, OX. मग या ऑक्सला तुम्ही बी लावला काय होईल, OX ला बी लावल्यावर बॉक्स. पहा बघा, BOX, बॉक्स. बॉक्स म्हणजे खोके. लक्ष द्या इकडं, खोके. एक खोके, अनेक खोकी. त्याचं अनेकवचन खोकी होतं. एक खोके, अनेक खोकी. बॉक्स, बॉक्सिस, है की नाही, बॉक्स. त्यानंतर एफ लावा, झाला पॉक्स. पॉक्स मीन्स कोल्हा. त्या
उंटाच्या आणि त्या तिकडे नदीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टीतला तो कोला हा हुशार प्राणी आहे. आणि अतिशय तरबेज आहे तुमच्यासारखा एकदम हुशार. त्याच्यासारखा हुशार शोधून सापडणार नाही आपल्याला. तर फॉक्स, त्यानंतर आहे बॉक्स, ऑक्स, त्यानंतर आहे कॉक, COCK, कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. त्याला असा तुरा राहतो, कॉक 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 कॉक, आहे का नाही? त्याला तुरा असतो असा डोक्यावर, लाल लाल तुरा, डोक्यावर तुरा, आणि कॉक 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 आवाज करतो पहाट सकाळीच. तुम्हाला झोपेतून उठायचं काम करतो हा कॉक. मग याला काय म्हणायचं? कॉक. वर अर्धा चंद्र असला, ओचा उच्चार झाला कॉक. कॉक मीन्स कोंबडा. तर ठीक आहे, अशा पद्धतीचे तुम्ही अजून याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्हाला आणखी शब्द तुम्हाला त्यामध्ये शोधायचे आहेत, लिहून काढायचे आहेत, पाठांतर करायचे आहेत. मग अ झाल्यानंतर हा पण उच्चार होतो बरं का याचा. काय होतो? मग ओ आल्यानंतर पहा ओनियन. लक्षात घ्या, ONION. आता याचा उच्चार काय झाला पाहिजे? याचा ओळी ओनी आणि याचा उच्चार हा इथं हा जो आलाय ना ओनियन. कांदा. कांदा कांदा माहिती सगळ्याला. हा, सध्या कांदा काढायचा चालू आहे आपल्याकडे. कांदा सगळे पोरं कांदे काढते. सुट्टीच्या दिवशी काढायची, शाळेच्या दिवशी ते काढायची. सध्या शाळेत कांदे कापायला जाते पोरं. शाळेत सुट्टी असलं जायचं कांदे कापायला. मग हा झाला ओनियन. त्यानंतर आहे मंकी, MONKEY, मंकी. पाहा का, मंकी, माकड. आता हे तर फार अवघड प्राणी बा, एकदम खतरनाक. माकड, मंकी, MONKEY. मग याच्यामध्ये टाकलंय, त्याच्यामध्ये परत न टाकलंय, आणि मग क अधिक ई हा झाला मंकी. म अधिक हा इथं ओ आला ना, म्हणून हा झाला मंकी. लक्षात आलंय? त्यानंतर बा अशा पद्धतीने आपल्याला हा ओ पाहता येईल. अजून तुम्ही उच्चार असलेले शब्द शोधा, आणि म्हणजे तुम्हाला ते सापडतील, जेणेकरून तुमचं व्होकॅब्युलरी जी आहे ती त्या ठिकाणी 100% वाढू शकते. त्यानंतरचा पार्ट आहे ओ झाल्यानंतर आपल्याला यू हा आहे. यू आज आपल्याला कोणत्या हालतीमध्ये 5 स्वर जे आहेत ते पाहिजे. या यू चा उच्चार असा होतो. कधी होतो पहा, यू वापरून बस, BUS. मामाच्या गावाला जायचंय, बसचं जायचंय, बस पकडायची आहे, गाडी. त्याला एसटी महामंडळाची गाडी म्हणतात, त्याला बस म्हणतात. बस स्टँड, बस. करेक्ट. वा, वेल डन. बस. त्यानंतर बट, BUT, बट. बट म्हणजे परंतु. मला तास जॉईन करायचा होता, परंतु रेंजच गायब झाली. असे कारण सांगायचे नाही. कारण सांगणं आपलं काम नाही. रेंज नसली तर रेंज मध्ये या. तुम्ही रेंज मध्ये आले का बरोबर कार्यक्रम जुळणार आहे आपला. काळजी नाही करायची. बस, बट, फन, FUN, फन, मजा. सगळ्याला गंमत करायला आवडते, एकदम धमाल मस्ती. आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागणार, पण दररोज संध्याकाळी 6च्या तासाला यायचं. 100% एकच नंबर कार्यक्रम चालणार आहे. आपल्या शिक्षण विभागाने खूप चांगली या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त फायदा करून घ्या. पण मजा घ्या, आनंदात एकदम परफेक्ट मजा घ्यायची आणि पुढे चालायचं. त्यानंतर आहे डक, DUCK. हिमाभात पाण्यामध्ये असतात. बदक पॅक 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 आवाज करतात. आलं लक्षामध्ये? पॅक 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 आवाज येतो यांचा. हे साहेबांचा व्यवसाय फार खतरनाक राहते. पांढऱ्या अंगाला दिसायला, ते पाण्यामध्ये तरंगते, पाण्यामध्ये उडते, है की नाही? डक पाण्यामध्ये पोहतात. चला पुढचा आपण स्वर पाहूया. स्वराचा उच्चार जो आहे झाल्यानंतर यूचा आहे उ. हा उ जो आहे त्यामध्ये पहा पूट, PUT, पूट. पूट म्हणजे ठेवणे. आणि या भाऊसाहेबाचा विषय असा आहे, गहणे यांचं तिन्ही काळामध्ये हा शब्द जो आहे
फूट 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 असा चालतो. याचा काळ भूतकाळ बदलत नाही, भविष्य पास्ट पार्टिसिपल बदलत नाही. ठीक आहे. ऊट. त्यानंतर आहे बुल, BULL. त्यानंतर आहे पुश, PUSH. पुश म्हणजे ढकलणे. आणि या भाऊसाहेब आता विरुद्ध शब्द आहे PULL, पूल. बघा, पूल म्हणजे ओढणे. आपण दार पुश करा, पुल द डोअर, दार उघडा, आपलं वढायला लागले. आपण ग्राउंडवर नाही का मध्ये अशी रेषा ओढतो, मग एकमेकाच्या कमरेला पकडतो आणि मग मग तो प्रॅक्टिस सुरू होती, खेळ. आणि नंतर काय होतं, झापाधप पुश, आहे की नाही. पुशच्या विरुद्ध पुल. त्यानंतर ऊ झाल्यानंतर आता शेवटचं यू. आता या यूचा उच्चार यू असा होतो, पण तो यू कोणता आहे, दीर्घ आहे. उकार दिलेला आहे त्याला, सॉरी ह्रस्व. मग यू मध्ये पहा, युनिफॉर्म, UNIFORM, युनिफॉर्म, गणवेश. त्यानंतर युनिट, UNIT, युनिट. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या भाऊसाहेबाच्या अगोदर एन लागत नाही, आर्टिकल्स मध्ये आहे ते. प्लुरल, PLURAL, प्लुरल, अनेक वचन. आणि CURE, क्युअर, बरे होणे, बरे वाटणे, आहे की नाही. तर आपण म्हणतो क्युअर झाला, बरा झाला. या ठिकाणी पहा, युनिफॉर्म, युनिट, प्लुरल आणि क्युअर. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण AEIOU या 5 स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने होणारे जे काही ध्वनी आहेत, साऊंड आहेत, ते आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता तुमचं काम, आता माझं काम संपल्यानंतर तुमचं काम चालू होणार आहे. ते कसं, तुम्हाला काय करायचंय, आता हे आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी एचे 4, ईचे 3, आयचे 3, ओचे 4, त्यानंतर यूचे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड पाहिले, ध्वनी पाहिले. तुमचं काम आता चालू होतंय. इंटरनेटवर वापर करा, मोबाईलवरून शोधा, परंतु प्रत्येक प्रकारातले 5-5 उदाहरण तुमच्या वहीमध्ये तुम्ही काय करायचं, लिहून काढायचे आणि त्याचा सराव करायचा. इंग्रजी भाषा तुम्ही जसे जसे वाढत जा ना, तुम्ही वाचत जा, पाठांतर करा. आणि हे जर पाठ केलं तर निश्चित तुम्हाला मिळेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुमचा इंग्रजी विषय जो आहे तो निश्चित आवडीचा बनेल, या दृष्टीने आम्ही सगळे लोक प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला जर विचारलं विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, तर तुम्ही सांगितलं पाहिजे माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश लँग्वेज. तर विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता या झालेल्या भागावरती. अन्यथा दैवळ सर द्या रिमार्क्स. ठीक आहे मुळे सर, अत्यंत सोप्या भाषेत आपण आज आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे पहा. तर तुमचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभागाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. उद्या परत याच ठिकाणी याच वेळेला आपण भेटूयात. परत एकदा धन्यवाद. आणि आपण आज या ठिकाणी थांबत आहोत. ओके, धन्यवाद सगळ्यात. गुड नाईट. ओके, थँक्यू. हॅव अ नाईट नाईट.